या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 98 40 42। आता बघा त्या रस्त्याची काय दुरावस्था आहे। हे जे असलेले आमच्या पंचायतीतील जवळपास 5 ते 6 डायरेक्टर तिथं असतात। त्यांना वारंवार सांगितलंय त्या रस्त्याची तुम्ही दुरुस्ती करा। 1 किलोमीटर करता हा खराब झाला का तो उखडतो, तो उखडला का। तुम्ही गावातल्या प्रत्येक लोकांना विचारा, विकास जर असेल 20 वर्षाचा तर 20 वर्षात तो रस्ता का झाला नाही यांना विचारा फक्त। माझे तुम्ही सांगा विकास काय, या रस्त्याची दुरावस्था, मुखेड फाटीची दुरावस्था आल्यापासून या कोणत्याच गावाला कनेक्टिव्हिटी नव्हती। भिंगऱ्याला जाता येत नव्हतं, मालखेड्याला जाता येत नव्हतं। असे अनेक रस्ते झाले, परंतु आता चांगल्या रस्त्यांची सवय लागली। थोडा जरी खड्डा पडला तर खड्डा पडला, परंतु मोठ्या प्रमाणावर आता मुखेड आडवट पण सुरू झालेले आहे। साताळीपासून तर कोळपेवाडी भरोस फाटा हा रस्ता 11 किलोमीटर मुख्यमंत्री डांबरीकरण जाता येता लोक बघत असतात। एखादा रस्ता राहिला असेल तो पण करू शकतात, फक्त भुजबळच करू शकतात। याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही। कुणी जर आम्ही बोलत असाल तुम्हाला काय बोलायचं ते बोला, परंतु आम्ही बोलत असल्यावर तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलत असल्यावर आम्ही बोलणार नाही। भुजबळांनी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात हे सर्व मीडियाने बघितलेलं आहे, हे तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही। जर एखाद्याला दिसतच नसेल तर त्याला आपला काही दोष नाही, ते त्यांनी बघितलं पाहिजे। घराच्या बाहेर निघलं तर गावात कॉन्क्रिटीकरण झाले, आदिवासी वस्तीत कॉन्क्रिटीकरण झाले, दलित वस्तीत कॉन्क्रिटीकरण झाले मोठ्या प्रमाणावर। जर कोणत्याही रस्त्यानं तो आरोग्य केंद्र झालेलं आहे, सत्यगावून येताना जर बघितलं आरोग्य केंद्र आहे, विद्युत वीज केंद्र आहे। अशा प्रत्येक रस्त्यात आमच्या देवी मंदिरजवळ 2-3 सभागृह झाले, प्रत्येक दलित वस्तीत सभागृह झाली, मातंग वस्तीत सभागृह झाली। जो हे तर झाले तळागाळातील लोकांना काही लोकांचे आधार कार्ड काढून दिले, काही लोकांचे रेशन कार्ड साहेबांमार्फत काढून दिले। अशा प्रकारे तळागाळातील सर्व लोकांचं काम, जाती धर्माच्या लोकांचं काम करण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। ते भुजबळ साहेबांना पर्याय नाही, ते निवडून येणार। कशा मागे जर ईडी लागत असेल तर तो विकास आम्हाला नकोय। आणि हे म्हणते आम्ही OBC नेते। आता फडणवीस साहेबांनी सांगितलं OBC जाती म्हणजे OBC प वर्गामध्ये 350 जाती, OBC प वर्गामध्ये 2300 जाती, 2370 जाती, आणि त्या 2370 जातीमध्ये आमची एक मराठा जातीला चालत नसेल तर मग आमच्या संघ हे राहता कशाला। ते म्हणते आम्ही जातीयवादी नाही। कशावरून ते जातीयवादी नाही? कामासंदर्भात अनेक भुजबळ साहेबांचं काम, कारण की त्यांनी या तालुक्याचा विकास केलेला आहे। भुजबळ साहेब हा असा हिरा मिळालेला आहे एवढा तालुक्याला, जो हिरा ज्यांनी आणला तेच आता परत इंग्लंडला पोहोचू इच्छितात। तर आपल्या तालुक्यामध्ये साहेबांनी कोणत्या, आत्ताच आमच्या सहकार्याने सांगितलं सर्व रस्ते तर केलेलेच आहेत, परंतु ब्रिजेस सुद्धा आमच्या गावात पाऊस पडला तर यायला रस्ते नव्हते, पूल नव्हते। साहेब आल्यानंतर ते सर्व पूल झाले। हे सबस्टेशन जरी विद्युत केंद्र कल्याण बापू असताना ते सँक्शन झालं, परंतु ते सुद्धा त्यावेळेस चालू होऊ शकलं नाही। पण साहेब आले आणि ते विद्युत केंद्र चालू झालं। त्याचप्रमाणे आमचे सहकारी आता म्हणत होते दत्तवाडी रस्ता, तर आम्ही त्याचा पाठपुरावा साहेबांकडे करत असताना साहेबांनी तो सुद्धा धरलेला आहे आणि तो होणार आहे आता। त्याचबरोबर मनमाड कोयपाडी हा रस्ता धरलेला असताना आता त्याला त्यावेळेस दिलीप अण्णांनी सांगितलं 2 वर्ष लागतील, तो PWDकडे ड्रायव्हर्ट केला आणि आता त्या रस्त्याचं टेंडर निघालेलं आहे, जागोजागी काम होते, पाठोद्यापर्यंत तो रस्ता झालेला आहे आणि आता आमच्या इकडनं सुद्धा तो सत्यगाव मार्गे जाणार आहे। तर रस्त्यांची कामं हे रस्ते तुटणार, मोडणार, होणार, परंतु साहेबासारखं काम या तालुक्यात परत कोणी करू शकणार नाही। आणि दुसरी गोष्ट, साहेब हा जाती भेदकर्ती नाही, साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे। साहेबांनी आत्तापर्यंत असं कधीच केलेलं नाही। साहेबांचे सर्व समाजातले सहकार्य, मी एकटाच नाही, मी वंजारी समाजाचा आहे, बाकीचे आहे, मग हे सर्व समाज त्यांच्याबरोबर का राहतात, तर त्याला कारणच असं आहे की साहेबांनी केलेला विकास त्यांना मान्य आहे। त्यांनी तालुक्याला टँकरमुक्त करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं उचलले आणि एवढा तालुका पाण्याचा टँकरमुक्त पूर्वी ते 20 वर्षाला काम पाठीमागचं ही रणगोळी नदी आहे।
ब्रिज नव्हते त्यावेळेसचा विषय असा होता तर 12 मोरूंच्या मुख्याला आम्हाला जावं लागेल तर आज कमीत कमी रस्ते आहे ना जाण्या येण्यासाठी हा मागचा राजकारण जातीभेद हा विसरून जायला पाहिजे सगळ्यांना गावातला विषय चालू झाला का सरपंचाने आता सांगितलं मग आमच्या चैत्य भीमाला असा विकास झाला तसा विकास झाला. आमचं इथं दादासाहेब गायकवाडचं 1 कोटीचं स्मारक आहे. तुम्ही आता जाऊन बघा त्याची काय दुरावस्था आहे. खरोखर तुम्हाला जर त्या समाजाला जर न्याय द्यायचा असता तर आमचं मुख्य काय वंचित ठेवलं बाजारात म्हणतो. हे बघा काय आहे, आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सगळे गोविंदांना मानतात. याच्यात आमच्या गावात कुठलाही जातीभेद नाही. आजही असं कुठल्याही प्रकारचा नाही जातीभेद हा नाहीच आहे. पण आता प्रत्येकाच्या पक्षाचे काम आहे ज्याच्याला अभिमान आहे ज्यांना असेल. आता प्रत्येकाचे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे हो. पण आमच्या गावात जातीभेद असा काही कुठल्याही प्रकारचा हा नाही. जातीभेद नाही. भुजबळ भरपूर विकास झाला. काय सांगा कागदो मावणार नाही एवढा विकास. भुजबळ साहेबांना आमच्या ज्या बी समाजापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक बांधले आपलं मुक्तभूमी तिथं आम्हाला भुजबळ साहेबाच्या अगोदर तिथं कुठल्याही प्रकारची काही सुविधा नव्हती. तिथं पाया पडायला आम्ही जायचो होतो 13 ऑक्टोबरला तर कुठल्याच प्रकारची नव्हती. पण साहेबाच्या आशीर्वादानं आम्हाला आज सगळ्याच महत्त्वाना पुरा महाराष्ट्रातल्या पुऱ्या देशातल्या लोकांना आम्हाला तिथे येऊन वंदन करायला आज आम्हाला स्थान निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं साहेबांच्या त्याच्या मागं आम्ही आहेच. त्याच्यामुळं साहेबांनी आमच्या समाजासाठी केलेलं आहे. आम्ही त्यांनी साहेबाच्या मागं राहिला.